सर्वांना नमस्कार आणि मंचावर उपस्थित सर्व ऑरेंजचे पदाधिकारी, ॲग्रोव्हिजनचे पदाधिकारी, सभागृहात उपस्थित सर्व जे हाडाचे शेतकरी आहेत ते सध्या बसलेले आहे, बाकी सर्व निघून गेले आणि कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी बरेच दिसतात इथे. तर सर्वांना नमस्कार. शेतीसाठी जे महत्त्वाचे विषय आहे ते म्हणजे संत्र्याच्या बाबतीमध्ये याचा बराचसा ओहापोह इथे झालेला आहे आणि सरते शेवटी कसं झालं की आता आपण किती म्हणजे ऐकायचं तुमचं म्हणजे हे महत्त्वाचं आहे, परंतु शेतीच्या दृष्टीकोनातून माती आणि पाणी हे दोन अत्यंत महत्त्वाचे विषय आहे आणि या विषयावरच मी आपल्याला माहिती देणार आहे. विशेष म्हणजे मगाशी आदरणीय गडकरी साहेबांनी सांगितलं का आपलं टार्गेट आहे 75 टन प्रति हेक्टर आणि ते टार्गेट आपल्याला सेट करून दिलं आहे. त्यामुळे ही जबाबदारी आपल्या सर्वांची म्हणजे इथे बसलेले मंचावर हे सर्व आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व शेतकरी या सर्वांची जबाबदारी आहे आपली. आणि हे टार्गेट अचीव करण्यासाठी साहेबांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी ज्या महत्त्वाच्या बाबी आहे आपण आज इथे बऱ्याचशा ऐकल्या, तरीही शेतीच्या दृष्टिकोनातून संत्र्यासाठी माती आणि पाणी हा अत्यंत तांत्रिक विषय आहे. आपण हा तुम्हाला सोप्यात सोपा करून देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये दोन आपले टार्गेट 75 टन उत्पादन आणि दुसरं एक टार्गेट आहे निर्यातक्षम संत्रा. म्हणजे काही बारीक चुरीक संत्रा करून चालणार नाही, आपल्याला एक्सपोर्टच्या क्वालिटीचा संत्रा पाहिजे. असो, प्रथम आपण मातीच्या बाबतीमध्ये, नंतर त्याचं अन्नद्रव्य आणि नंतर पाणी या तीन याच्यामध्ये आपण हा विषय तुम्हाला सांगत आहे. एक संत्र्यासाठी जमिनीची निवड ही अत्यंत बेसिक गोष्ट आहे. यामध्ये जर हा संत्र्याचा बगीचा आपला 25 वर्ष 30 वर्ष चालणार असेल आपल्या शेतामध्ये आणि आपली जर निवड चुकली तर आपल्याला हा बगीचा परवडणार नाही. त्यातून बरेचसे जे आहे प्रॉब्लेम उद्भवू शकतात. त्यासाठी जमीन मध्यम काळी असायला पाहिजे, सुमारे 50 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटरची खोली असायला पाहिजे आणि त्याच्या खाली कच्चा मुरुम असणं आवश्यक आहे, जेणेकरून जमिनीचा उत्तम निचरा होईल. त्याचबरोबर जमिनीचा समूह हा उदासीन असायला पाहिजे, म्हणजे 6.5 ते 7.5 असायला पाहिजे. क्षारता 1 डेसिसिमेन्सपेक्षा कमी असायला पाहिजे. आणि या व्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाचं म्हणजे चुनखडीचं प्रमाण. हे चुनखडीचं प्रमाण आहे 8% जास्त असायला नको. आणि 8% जास्त असेल तर अन्नद्रव्याची उपलब्धता पिकाला होणार नाही आणि आपलं समाधान राहील की आपण खतं टाकले पिकाला, परंतु पिकाला उत्पादकता मिळाली नाही आणि यामुळेच आपल्याला क्वालिटी मिळत नाही. समाधान करून घेतो आपण, एवढं खत टाकलं, एवढं सेंद्रिय खत टाकलं, एवढं रासायनिक खत टाकलं, परंतु जमिनीची जी बेसिक रिक्वायरमेंट आहे ते जर आपण पाहिली नाही तर ह्या अडचणी येतात. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण जमीन निवड करतो त्यामध्ये जमिनीच्या खाली 1-1.5 मीटरपर्यंत एक चुनखडीचा जो हार्ड रॉक येतो म्हणजे कॅल्साईटचा, तो हार्ड रॉक असला नाही पाहिजे, जेणेकरून पाण्याचा निचरा चांगला होईल. आपल्याकडे बऱ्याचशा प्रकारच्या जमिनी आहे, 2-3 प्रकारच्या. अति उथळ जमिनी आहे, नंतर मध्यम जमिनी आहे आणि खोल जमिनी. यामध्ये संत्रा पिकाला जी जमीन पाहिजे जवळपास 1.5 फुटाच्या वर, तुम्हाला सांगितलं 50 सेंटीमीटरपासून तर 120 सेंटीमीटरपर्यंत असली पाहिजे. या अति उथळ जमिनी या टाळायला पाहिजे. त्याची अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही फार कमी असते. नंतर मध्यम खोलीची जमीन ही पिकाला संत्रा पिकाला अत्यंत उत्तम असते. नंतर ही खोल जमीन आहे, व्हर्टिसोल्स जे म्हणतो आपण, खोल काळ्या जमिनी. या जमिनीमध्ये ही सुद्धा जमीन 120 सेंटीमीटर ते 1.5 मीटरपर्यंत चालू शकते, परंतु यात अत्यंत महत्त्वाचा भाग आहे जमिनीच्या खालच्या भागामध्ये, म्हणजे जवळपास 75 सेंटीमीटरच्या खाली क्ले कंटेंटचा पॅन असायला नको. क्ले एक जी चिकन माती असते ती खालच्या थरात असली तर जमिनीचा निचरा होत नाही आणि जमीन पाणी धरून ठेवते. नंतर पाणी धरून ठेवलेल्या जमिनीमध्ये अनेक प्रॉब्लेम क्रिएट होतात, ज्यामध्ये रोग येतो, झाडं सलटतात, अशा प्रकारचे. त्यामुळे अशा जमिनी टाळायला पाहिजे. आणि शेतीसाठी अन्नद्रव्य जे पुरवठा करायचे आपल्याला, त्यामध्ये माती हा एक फाउंडेशन आहे, पाया आहे. आणि कोणतंही पीक म्हटलं ते अन्नद्रव्य सर्व जमिनीमधून घेते.
जमिनीला म्हणजे पिकाला लागणारे जे 17-18 अन्नद्रव्य आहे ते जमिनीमधून त्याची उपलब्धता होते. फक्त एक 2-3 टक्क्यापर्यंत आपण फवारणीद्वारे ती भागू शकतो. आता आपण मातीचा जे गुणधर्म म्हटलं, आपण भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म, हे 3 गुणधर्म महत्वाचे आहे. हे गुणधर्म ज्या शेतकऱ्यांच्या शेताच्या मातीचे चांगले असतील ती जमीन चांगली आहे, तिचं आरोग्य चांगलं आहे असं मानले जाईल. आणि भौतिक गुणधर्मामध्ये पोत, जळणघळण, त्याची घनता आहे, पाणी झिरपण्याची क्षमता आणि पाणी वहन म्हणजे निचरा होण्याची क्षमता, या गोष्टी. आणि रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब आणि चुनखडी हे अत्यंत 4 महत्त्वाच्या गुणधर्म आहे. यावर या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचं प्रमाण अवलंबून असते. त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जास्त लोह, मॅग्नीज, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम या अन्नद्रव्यांची उपलब्धता अवलंबून असते. यासोबतच जैविक गुणधर्म जे सेंद्रिय पदार्थावर अवलंबून असतात. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर जीवाणू, बुरशी, ॲक्टिनम ॲसिड्स, गांडूळ आणि छोटे छोटे प्राणी आणि जमिनीवर चांगल्या प्रकारे राहू शकतात. हे 16 प्रकारचे अन्नद्रव्य पिकाला पाहिजे. त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोन्यूट्रियंट्स जे कमी प्रमाणात पाहिजे. लोह, मॅग्नीज, तांबे, झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम अशा प्रकारचे आहे अन्नद्रव्य आवश्यक आहे. एक पीक जमीन निवडताना आपण एक कंपल्सरी असते की एक शेतामधला उभा छेद करून त्यामध्ये जवळपास 90 सेंटीमीटरपर्यंतचे 3 नमुने घेऊन तपासणी केली पाहिजे, जेणेकरून जमिनीमध्ये कुठे कॅल्शियम कार्बोनेटचा थर आहे का हे आपल्याला माहीत करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये पिकाला अन्नद्रव्य उपलब्धतेची अडचण होणार नाही. आणि जे बगीचे उभे आहे त्या उभ्या पिकातला जर नमुना घ्यायचा असेल आपल्याला तर त्यामध्ये एक फुटापर्यंतचा नमुना व्ही आकाराच्या याच्यामध्ये आपण घ्यायचा आणि तो नमुना तपासणीला पाठवता येतो. आणि हे उभ्या छेदामध्ये जे 3 नमुने प्रत्येक वेळेस आपल्याला तपासणीसाठी पाठवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे अर्धा किलो नमुना प्रयोगशाळेत तपासून घ्यायचा आणि त्याचे जे अन्नद्रव्याचं प्रमाण आहे ते तपासून घ्यायचं आणि हे जे गुणधर्म आपल्याला माहीत पडेल. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सामू हा जमिनीचा किती असतो, म्हणजे न्यूट्रल असेल, उदासीन असेल तर याच्यामध्ये जास्तीत जास्त अन्नद्रव्य उपलब्ध होतात. हे आपण बघितलं डाव्या बाजूला इथे मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते जर सामू 6.5 किंवा 6 पेक्षा कमी असेल तर. आणि मायक्रोन्युट्रिएंट्सचं जे आहे ते त्याच्यासाठी उपलब्धता आहे हे 6.5 पेक्षा कमी किंवा 7 पेक्षा कमी याच्यात असते. परंतु आपल्याकडच्या जमिनी आहे याची सामू 7च्या वर आहे, म्हणून बऱ्याच ठिकाणी मायक्रोन्युट्रिएंटची कमतरता आपल्याला दिसून येते. हे बघा, पिकाची वाढ जी आहे हे सामूवर अत्यंत अवलंबून असते. जर हा उदासीन असेल म्हणजे 6.5 ते 7.5 पर्यंत सामू असेल तर पिकाची वाढ चांगली होते. समजा ॲसिडिक असेल म्हणजे आम्लधर्मी किंवा अल्कधर्मी सामू असेल तर पिकांची वाढ चांगली होत नाही. म्हणून ही बेसिक प्रॉपर्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी माती परीक्षण करून या सर्व बाबी ओळखून घ्यायचे. सेंद्रिय कर्ब मगाशी कौसळीकर साहेबांनी सांगितलं आणि बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की सेंद्रिय कर्ब हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जमिनीचे आरोग्य टिकून ठेवायचं असेल तर सेंद्रिय कर्ब हा 0.5% पेक्षा जास्त असायला पाहिजे. त्याच्या खाली गेला तर आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडत आहे किंवा बिघडलेलं आहे हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. आम्ही विदर्भातल्या पूर्ण जिल्ह्यातला सर्वे केला, त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास 70% ठिकाणचा जो आम्हाला सेंद्रिय कर्ब हा 0.40 ते 0.20च्या दरम्यान आढळला. म्हणजे जमिनीचं आरोग्य बिघडत आहे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत असल्यामुळे. त्याकडे सेंद्रिय पदार्थाचा वापर करून सेंद्रिय कर्ब वापरणं गरजेचं आहे. मग अशी त्याचे उपाय बरेचसे सांगितले. त्यानंतर चुनखडी आणि क्षारता. जमिनीची क्षारता ही 1 डेसिसिमेन्सपेक्षा कमी असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर पिकाच्या वाढीवर वाईट परिणाम होतात. चुनखडीचं तुम्हाला सांगितलंच आहे मी. नंतर अन्नद्रव्याचं प्रमाण हे जर कमी असेल तर ह्या ठिकाणी पिकांची वाढ चांगली होणार नाही. आणि अशा ठिकाणी मध्यम जे तुम्हाला दाखवलं आहे आपण हे नत्र, स्फुरद, पालाश, गंधक आणि मायक्रोन्युट्रिएंट्स याचं प्रमाण मध्यम प्रमाणात असायला पाहिजे. परंतु बऱ्याच ठिकाणी मायक्रोन्युट्रिएंटची आणि गंधकाची कमतरता झालेली आहे. ठीक आहे. एक मायक्रोन्युट्रिएंट वापरताना दक्षता पातळीचा उपयोग करून घेणं आवश्यक आहे. यामध्ये जी दिलेली दक्षता पातळी यापेक्षा कमी असेल तरच आपण वापर करावा. दिलेल्या अन्नद्रव्यांचा कार्यक्षमता किती, हे नत्र, स्फुरद, पालाशची कार्यक्षमता फार कमी असते आणि मायक्रोन्युट्रिएंटची
सुद्धा कमी असते. सॉइल साईट सुटेबिलिटी क्रायटेरिया जे म्हणतो आपण, यामध्ये कोणत्या जमिनी सुटेबल आहे हे पण S1 जे म्हटलं आपण, याच्यामध्ये वेल ड्रेन सॉइल पाहिजे, टेक्स्चर हा सँडी क्ले लोम पाहिजे, नंतर जे खोली आहे 120 सेंटीमीटरपर्यंत असायला पाहिजे, नंतर CEC 16पेक्षा जास्त, बेस सॅच्युरेशन 35पेक्षा जास्त, आणि ऑर्गॅनिक कार्बन हा 0.5 ते 0.8 पर्यंत असायला पाहिजे. नंतर पानातील अन्नद्रव्यांचं प्रमाण कसं तपासायचं, याचे सॅम्पल घेणं आपल्याला आवश्यक आहे. ते सॅम्पल घेऊन आपण दाखवल्या या फिगरमध्ये एक तिसरं तर चौथं पान जे आहे 5 ते 6 महिन्याच्या नंतरचं, ते पान आपण तपासणीसाठी पाठवावं. आणि एका फळासाठी जवळपास 35 ते 40 पानाची गरज असते अन्नद्रव्य तयार करण्यासाठी. आणि पानातील अन्नद्रव्य किती असावं, इथे आपण दाखवला एक सर्वात खालचा जो रो आहे त्याच्या टनच्या बाबतीमध्ये, आणि लाल अक्षरात दाखवला इष्टतम म्हणजे ऑप्टिमम अन्नद्रव्य त्या पिकाच्या पानामध्ये असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला एक 13 ते 32 टन हे आपल्याला उत्पादन मिळू शकते. आणि याच्यापेक्षा जास्त जर जायचं असेल तर आपल्याला अन्नद्रव्यांचे जे प्रमाण आहे हे वाढवणं गरजेचं आहे. जसं आपलं टार्गेट दिलं आहे 75 टनचं, तर त्या हिशोबाने आपल्याला वाढीव अन्नद्रव्याचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं उत्पादन चांगलं येईल आणि प्रत चांगली येईल. आता कमतरतेच्या लक्षणामध्ये पहा तुम्ही, प्रत्येक अन्नद्रव्याचं लक्षण आपण सिट्रसमध्ये बघूया. नायट्रोजनची कमतरता असेल तर अशा प्रकारे कमतरतेची लक्षणं पानावर दिसतात. नंतर स्फुरतचं असेल तर एक फळाच्या बाबतीमध्ये एक तिची साल असते ती जाडी पडते. जर स्फुरत कमी असेल त्या पानामध्ये पिकाला तर साल जाडी होते आणि त्याची प्रत खालावते. पोटॅशियमच्या बाबतीमध्ये बघा, हा क्वालिटी न्यूट्रिएंट आहे, हा अत्यंत गरजेचा आहे. याच्यामध्ये फळाचा साईजसुद्धा वाढतो पोटॅशियम जर प्रोव्हाइड केलं. आणि कमतरता असेल तर पहा, हे ओबडधोबड फळ निर्माण होतात आणि फळांचा साईज लहान असतो. त्यामुळे पालासचा वापर करणे अत्यंत गरजेचं आहे. दुय्यममध्ये हे कॅल्शियम पहा, हलक्या जमिनीमध्ये हे हिरवीचा फोटो दाखवला आहे, हा कमतरता कॅल्शियमची असेल तर फळे तळकतात. नंतर मॅग्नेशियमच्या बाबतीमध्ये फळं म्हणजे पानं जी आहे हे पिवळे पडतात, आणि मॅग्नेशियमची कमतरता असेल आणि पानं पिवळे पडली तर प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया कमी होईल आणि उत्पादन कमी येईल. गंधकाच्या बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे. बरेचसे शेंड्यावरची पानं जी आहे पिवळे पडतात, ते गंधकाच्या कमतरतेमुळे असते. सूक्ष्मनंद्राच्या बाबतीमध्ये, लोहाच्या बाबतीमध्ये क्लोरोसिस असा होतं, पानं पिवळे पडतात. कॅल्शियम कार्बोनेट जास्त असेल तर याची कमतरता येते. तसेच झिंकच्या बाबतीमध्ये बघा, पानाचा साईज असा लांब झालेला आहे, त्याची रुंदी कमी झाली आहे. नंतर मॅग्नीजच्या बाबतीमध्ये पानं पिवळे पडतात परंतु पानाचा आकार लहान होत नाही. कॉपरची आपल्याकडे कमतरता नाही. नंतर बोरॉनच्या बाबतीमध्ये बघा, याची कमतरता असेल पानामध्ये तर पानावरचे लक्षणे बघा, टोकाच्या बाजूला पिवळे पडतात आणि फळं जेव्हा झाडावर असतात त्यावेळेस इथे उंच खडगळे भाग, जो लंपी म्हणतो आपण, जसं जनावरच्या अंगावर फोडं येत आहे तसेच फोडं समजा संत्र्याच्या फळावर येतात, ते बोरॉनच्या कमतरतेचं लक्षण आहे. आणि मॉलिब्डेनमची कमतरता बघा, पानावर असे चट्टे पडतात. आणि काही अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त झालं तर बोरॉनची टॉक्झिसिटी येते. समजा बोरॉन जास्त प्रमाणात फवारला तर पानावर टॉक्झिसिटी येते. नंतर मॅग्नीची सुद्धा टॉक्झिसिटी येऊ शकते. म्हणून मायक्रोन्यूट्रिएंट वापरताना शिफारस केल्याप्रमाणे आपण त्याचं प्रमाण ची फवारणी करावी किंवा जमिनीतून वापरावं. क्षारता जास्त असेल तरी सुद्धा पिकाची वाढ चांगली होत नाही. नंतर हे अन्नद्रव्याचं प्रमाण जे आहे हे 900, 300, 300 आणि शेणखत या प्रमाणात देण्यात यावं. परंतु याच्यामध्ये याचं प्रमाण जे आहे, गुणोत्तर म्हणतो आपण, 2:1:2 या प्रमाणात नत्रस्फुरत प्रमाणात असणं आवश्यक आहे. आणि हे एकात्मिक अन्नद्रव्याची व्यवस्थापन संत्रा पिकाला करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये सेंद्रिय खते आहे, बायो फर्टिलायझर्स आहे, रासायनिक खतं आहे आणि फवारणी करणं गरजेचं आहे. फक्त सेंद्रिय संत्रा घ्यायचा असेल तर अशा प्रकारे विद्यापीठाने शिफारस दिलेली आहे आपल्याला. आणि हे मृग बहार आणि आंबिया बहारसाठी जवळपास 18 स्प्लिटमध्ये अन्नद्रव्य देणं आवश्यक आहे, 15 याच्यामध्ये. सिंचनाच्या बाबतीमध्ये हे 3 तत्व आहे: पाणी केव्हा द्यावं, कसे द्यावं आणि किती द्यावं, आणि पाण्याची प्रत, हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. पाण्याचं परीक्षण करणं आवश्यक आहे, कारण की संत्र्याचा बगीचा जो आहे आपला हा 25, 30, 40 वर्ष आपण टिकू शकतो. आणि जे पाणी वापरतो आपण त्याची प्रत चांगली असेल तर हे आपलं पीक चांगलं येईल, उत्पादन चांगलं येईल आणि जमीन खराब होणार नाही. त्यामध्ये SAR जो आहे,
हा 10पेक्षा कमी असणं आवश्यक आहे, तेव्हा सुरक्षित राहील. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जवळपास 0.75पेक्षा कमी असायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं गुणोत्तर जे आहे हे 1.5पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. याचं जर प्रमाण पाण्यामध्ये कमी जास्त असेल तर भविष्यामध्ये जमिनीचं आरोग्य बिघडू शकते. तसंच RSC जी आहे ती 1.25पेक्षा कमी असावं. आणि सामू जो आहे पाण्याचा हा न्यूट्रल असायला पाहिजे. बोरॉन 0.67पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. सिंचनाच्या पद्धती आपल्याला माहीतच आहे, परंतु संत्रा पिकाला एक 900 ते 1100 एका झाडाला लिटर पाणी पाहिजे असते. आता एक सिंचनाच्या बाबतीत सेन्सर बेस्ड टेक्नॉलॉजी जे आपल्याकडे एक प्रकल्प CCRIला सुद्धा आहे आणि आपल्या विद्यापीठात सुद्धा हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यामध्ये सेन्सर लावून पिकाला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी आपण देऊ शकतो आणि त्याचं सर्व रेकॉर्डिंग 15-15 मिनिटांनी कम्प्युटरवर आपल्या मोबाईलवर सुद्धा मिळू शकते. त्यामुळे ही नवीन टेक्नॉलॉजी आपण वापरायला गेली पाहिजे. त्याचं ऑटोमॅटिक सेन्स करते मॉइश्चर किती आहे. मॉइश्चर कमी झालं, ओलावा कमी झाला तर पुन्हा ऑटोमॅटिक ते व्हॉल्व ओपन होतो आणि पंपसुद्धा चालू होतो. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी आपण वापरली पाहिजे. याचं सर्व रेकॉर्डिंग होते आणि शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध. हे सेन्सर्स असे बसवले जातात हॉलला, जमिनीमध्ये फिटिंग आहे त्याचंवालं. नंतर हे फळाची गुणवत्ता जे आपला विषय आहे, हा फळं अ, ब, क वर्गीय फळं आपल्याला जास्तीत जास्त पाहिजे असेल तर संतुलित प्रमाणात अन्नद्रव्य व्यवस्थापन करून ही मिळू शकतात. अशा प्रकारचे फळं आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आणि हे जी फळं आहे ही ग्राहकांना आवडली पाहिजे तशा प्रकारची फळं आपल्याला उत्पादन करणं गरजेचं आहे. आयोजकांनी मला इथे कमी वेळात बोलण्याचा संधी दिली आणि मी माझा एक प्रयत्न केला की कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा. आपल्याला किती याच्यातली ग्रास्पिंग झालं हे आपण ठरवावं. आणि या व्यतिरिक्त काही अडचणी असल्यास आपण मला संपर्क करू शकतात. माझा फोन नंबर लिहून घ्या, 8275 03 52 55. धन्यवाद.